आई आई आजचा संदेशाचं वचन वाचत आहे. प्रभू येशूच्या नावाने मत्ते 8:17 पासून 14 पासून 17 पर्यंत. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केल्यावर तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी बहुत भूतग्रस्तात त्याचकडे आणली. तेव्हा त्याने बुटे शब्दाने घालविले व सर्व दुःखाने बरेच केले. त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग पाहिले. असे जे यशा संदेश त्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला आनंद वाटतो की आई विदाऊट चष्मा ती बायबल वाचू शकते. हालेलुया. आमेन. आणि मी देवाला धन्यवाद देतो की आज मी माझी पत्नी माझी 2 लेकरं आम्ही बेथल चर्च हातेट तालुका चोपडा जळगाव या ठिकाणी आलोत. आणि काल माझी मिसेस कमल तिचं देखील आपण प्रभू येशूमध्ये देवाला धन्यवाद देतो की ते ह्या ठिकाणी आम्ही फॉलोअपसाठी आलो होतो, चेकअप फॉलोअपसाठी. आणि तिचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले. देवाला धन्यवादाच्या टाळ्या वाजवा. आणि माझे देखील मागील महिन्यामध्येच सर्व रिपोर्ट नॉर्मल आले. देवाला धन्यवाद देतो. तुम्ही सर्वांनी जी प्रार्थना केली ती प्रार्थना देवाने ऐकलेली आहे आणि देव प्रार्थना ऐकणारा देव आहे. हालेलुया. माझी आई, माझी बहीण, माझे 2 भाचे, त्यांचा परिवार आणि सर्व माझे मेवडे सर्वजण देवानं आरोग्य दिलेलं आहे म्हणून पुन्हा एकदा देवाला धन्यवाद दिले. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रेरणा मागील 4 रविवारपासून आपण एक संदेश ऐकत होतो आणि संदेशाचं नाव होतं की वेदना आणि दुःख हे आमच्या जीवनातला एक भाग आहे. आणि आपण त्यामध्ये अनेक सेवकांच्या जीवनामधून पाहिलेलं आहे. कारण ह्या नवीन वर्षाची सुरुवात जी केली ती ह्या संदेशाने केली होती की ही जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ही एक महाशर्यत आहे आणि ही महाशर्यत अडखळण्याची आहे. तुम्ही धावत असताना तुमच्यासाठी लोक प्रोत्साहनाचे शब्द बोलतील, तुम्हाला उत्तेजन देतील असा गैरसमज करू नका. एखाद्या वेळेस देतील पण काही ठराविक लोक. पण लक्षात ठेवा देवाचं वचन आम्हाला इब्री लोकांच्या पत्रामधून आणि 12व्या अध्यायामधून आम्ही शिकलो होतो की आम्ही धावत असताना आमचं लक्ष आमचा उत्पादकाचा जो विश्वासाचा उत्पादक प्रभू येशू त्याच्याकडे आम्ही आपलं लक्ष लावून आपण आपली धावली पाहिजे. करिंथकरांच्या पत्रामध्ये पौल देखील लिहितो की तुम्ही धावत असताना धावतात तर सर्वच धावतात परंतु बक्षीस एकाला मिळते. आणि म्हणून धावत असताना असं धावा की ते बक्षीस आणि बक्षीस माझ्या प्रभू येशू आहे. तुमचा आणि माझा रिवॉर्ड, तुमचं आणि माझं प्रतिफळ, तुमचं आणि माझं बक्षीस प्रभू येशू आहे. हा रिवॉर्ड तुम्हाला, हा प्रतिफळ, हे बक्षीस तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही धावा. रन टू विन. धावा यासाठी तुम्ही जिंकावं. आणि म्हणून माझ्या प्रेरणा धावत असताना आपण योबाच्या जीवनामधून पाहिलं. योब हा सात्विक, सरळ, देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर होता. तरी देखील त्याच्या जीवनामध्ये त्याच्या विश्वासाची कसोटी झालेली आहे. त्याचा विश्वास पारखला गेला. त्याच्या जीवनामध्ये तो त्या काळामध्ये सर्वात श्रीमंत आणि सात्विक आणि सरळ देवाला भिवून वागणारा होता. परंतु माझ्या प्रेरणा आपल्याला ठाऊक आहे की सैतानाने देखील त्याच्या विश्वासाची सत्वाची परीक्षा घेतली आणि योग त्याच्यामधून पार गेला. पण सर्व परीक्षेमधून जात असताना त्याने आपल्या शब्दानं, आपल्या कृतीनं देवाविरुद्ध त्याने खुरखुर केली नाही. त्याने कुरघेवडी केली नाही. त्याने देवाला दोष दिला नाही. पण जरी त्याचं सर्व संपलं तरी तो म्हणाला धन्य परमेश्वराचे नाव. Blessed be the name of the Lord.
आणि माझा हा प्रश्न होता की योबाची परीक्षा का झाली, योबाच्या जीवनामध्ये एवढं क्लेश संकट आपत्ती का आली? तो पवित्र होता माझ्या प्रियांनो, तो नीतिमान होता माझ्या प्रियांनो. बरेच लोक म्हणतात जे पापी लोक आहेत त्यांच्यावर अनिष्ट आणि विपत्ती आणि वेदना आणि दुःख आणि आजार आणि संकट आणि छळ होतंय. पण लेट मी टेल यू, आज मला तुम्हाला सांगू द्या की जे नीतिमत्वाने परमेश्वराच्या मागे चालू इच्छितात त्यांचा छळ होतो, त्यांच्या जीवनामध्ये असे कठीण प्रसंग येतात. हालेलुया. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जर अभ्यास केला देवाच्या सेवकाच्या जीवनामध्ये, तर आपल्या लक्षात येईल की पापी नाही पण जे प्रभूच्या मागे चालत आहे, प्रेज द लॉर्ड, जे देवाचे कार्य करत आहे, हालेलुया, त्यांचीच परीक्षा होते. त्यांच्या जीवनामध्ये दुःख वेदना प्रसंग येतात. माझ्या प्रियांनो, अनेक लोकांचे विधान मी ऐकले त्या दिवसामध्ये. हातडमध्ये कोरोना आलेला आहे, बंगल्यावर कोरोना आलेला आहे. माझ्या प्रियांनो, या हातडमधून जेवढी सेवा झाली ना या डिसेंबर महिन्यात तेवढी कुठं झाली नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये आम्ही आत्मिकरित्या संतुष्ट आहोत, समाधानी आहोत, आनंदी आहोत. जरी आम्ही देहाने मनानं आर्थिक परिस्थितीमध्ये आम्ही खवलो, परंतु माझ्या प्रियांनो मला सांगू द्या की देवानं आत्मिक दृष्ट्या आम्हाला बलवान आणि आमच्या विश्वासामध्ये मजबूत केलेला आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आम्ही पाऊलाच्या जीवनामधून पाहिलं, जो पाऊल ख्रिस्तानंतर म्हणतो की माझं अनुकरण करा, त्या पाऊलाच्या जीवनामध्ये संकट आणि छळ आणि सर्व प्रकारची उपवास मार झाली. सुवार्ता कार्यासाठी, प्रभू येशूचं सुवर्तमान सांगण्यासाठी माझ्या प्रियांनो त्याला खूप छळातून संकटातून जावं लागलं. उपवास, नदीवरील समुद्रावरील संकट आणि सर्व प्रकारच्या विपत्तीने आपत्तीमधून गेल्यानंतर देखील माझ्या प्रियांनो पाऊल म्हणतो मी माझ्या अशक्तपणाची बढाई मारतो. हालेलुया. कारण माझ्या अशक्तपणामध्येच मला देवाचं सामर्थ्य प्राप्त होतं. हालेलुया. When I am weak, then I am strong in Christ. जर मी शरीरामध्ये अशक्त आहे, निर्बल आहे, तेव्हा देवाची शक्ती माझ्या जीवनामध्ये कार्य करते. प्रेज द लॉर्ड. आपण योसेफाच्या जीवनातून पाहिला. योसेफ हा देवाचं भय धरून वागणारा होता. पवित्र शास्त्राच्या पुस्तकामध्ये की योसेफाबरोबर देव होता म्हणून ज्या कार्याला तो हात लावत त्या कार्याला यश प्राप्त होत असे. त्याच्या जीवनामध्ये मोह आला, त्याच्या जीवनामध्ये ट्रॅजेडी आणि टेम्पटेशन आलं, ट्रायल्स आल्या. माझ्या प्रियांनो, एका विशिष्ट पदासाठी, विशिष्ट कार्यासाठी देवाने त्याला सर्व परिस्थितीमधून जाऊ दिलं. स्वतःच्या भावाने, स्वतःच्या लोकांनी त्याचे कपडे काढून विकलं, 20 रुपये झंडा विकलं. त्या इस्माइली लोकांनी पुन्हा त्याला मिसर देशामध्ये जाऊन फारोचा जो अंमलदार होता पोटिफर त्याला विकलं. पोटिफराच्या घरात त्या मिसेस पोटिफरने त्याच्यावर नाही का कुदृष्टी टाकली, त्याच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, त्याला मोहामध्ये अडकण्याचा प्रयत्न केला. परंतु योसेफ विश्वासू राहिला. योसेफ स्वतःवर विश्वासू राहिला. योसेफ आपल्या परमेश्वरावर विश्वासू राहिला. योसेफ आपल्या धन्याबरोबर विश्वासू राहिला. हालेलुया. आणि त्याचा परिणाम त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात आला. पुन्हा त्याला खड्ड्यात पडण्याचा अनुभव आला. पण त्या परिस्थितीमधून देखील योसेफ हा देवाबरोबर, स्वतःबरोबर, परमेश्वराबरोबर, राजाबरोबर, अधिकाऱ्याबरोबर विश्वास राहिला. माझ्या प्रियांनो, योसेफ हा नीतिमान होता तरी त्याच्या जीवनामध्ये हा प्रसंग ज्याला मी टेम्पटेशन, ट्रायल्स आणि ट्रॅजेडी म्हणतो त्यातून जावा लागला. आणि मागच्या रविवारी मी तुम्हाला म्हटलं होतं की पेन इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. मी मागच्या रविवारी हा संदेश पूर्ण केला, फक्त थोडं रिव्हिजन यासाठी घेतलं की ह्या दिवसामधून माझ्या प्रियांनो जेव्हा मी अशक्त तेव्हा मी प्रभूमध्ये सशक्त. हालेलुया. आणि म्हणून लक्षात ठेवा, पाऊल म्हणतो त्या प्रकारे की मी माझ्या अशक्तपणाची प्रौढी मिळवतो यासाठी की माझ्या अशक्तपणामध्ये त्याची शक्ती मला सामर्थ्य पुरवते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मी थोडं विषय वेगळा घेतलेला आहे आणि नुकताच आपण
माझ्या आईने जे वचन वाचलं मत्ते कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि 14 पासून तर 17 वर्षामध्ये पेत्राच्या सासूला बरं झालं आणि त्याच्या अगोदर जर तुम्ही पाहिलं तर कुष्ठरोगी मनुष्याला प्रभू येशूने बरं केलं आहे. तो कुष्ठरोगी प्रभू येशूकडे गेला, म्हटला प्रभूजी आपली इच्छा असेल तर मला बरं करा. आणि प्रभू येशू त्याला म्हणाला माझी इच्छा आहे, शुद्ध हो. आणि लगेच त्याचा कुष्ठरोग निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी प्रभू येशूने आपला शब्द वापरला, शब्दाने त्याला आरोग्य दिलं. नंतर जर पुढे तुम्ही जर गेलात तर पुन्हा एकदा शताधिपती तो प्रभू येशूकडे आला, कफरनहूममधली गोष्ट, आणि तो म्हटला की गुरुजी माझा चाकर मरावास टेकला आहे. प्रभू येशू म्हटलं ठीक आहे, मी येऊन त्याला बरं करतो. तो म्हटला नाही, तुम्ही शब्द मात्र बोला. हालेलुया. शब्द मात्र बोला, माझा चाकर माझ्या ज्या गावातून मी आलोय बरा होईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक शब्द प्रभूचा त्याच्या चाकराला जीवन आणि बरं करण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास त्याच्याकडे होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्या दुसऱ्या प्रसंगात पाहतो येशू शब्द बोलला आणि त्याचा चाकर त्याच व्यक्तीस बरा झाला. हालेलुया. आता येशू त्याचा जो शिष्य आहे पेत्र, त्या पेत्राच्या घरामध्ये त्याला प्रवेश केलेला आहे. वचन 14. नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापानं पडली आहे असे त्यानं पाहिले. प्रभू येशू घरात आला. जीसस केम होम. प्रभू येशू घरात आला. माझ्या प्रियांनो, आज मी या एका वाक्यामध्ये एक 2-3 पॉइंट्स, 2-3 नाही का, यामधून काही गुज आणि रहस्य आज तुमच्याकडे मला प्रकट करायचं आहे, जे प्रभूने मला दिलेलं आहे. घर हे पती पत्नी आणि लेकरांना तयार झालेलं असतं. ते विटा आणि चुना आणि नाही का बांधकामाला नाही. हो, ज्याला बेत घर, हे जे घर आहे हे घर प्रभू याला बांधलेलं आहे. हालेलुया. घर म्हटलं की पती पत्नी आहे, नातेसंबंध आहे, मुलं आई वडील आहेत, नातेसंबंध आहेत, मुलाचे आई वडील म्हणजे नवऱ्याचे आई वडील आहेत, नातेसंबंध आहेत, आपली जी पत्नी आहे त्या पत्नीचे आई वडील आहेत, नातेसंबंध आहेत. आणि आजचा माझा विषय आहे जीसस कन्सर्न यू अँड युअर एक्सटेंडेड फॅमिली. हालेलुया. प्रभू येशूला तुमची तर काळजी आहे, पण तुमच्या पूर्ण घराची हालेलुया त्याची देखील काळजी आहे. या वचनामधून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पेत्राच्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर, माझ्या प्रियांनो, तुम्ही जर नव्या करारामध्ये 40 वर्षांमध्ये जर पाहिलं तर ज्या ज्या घरामध्ये प्रभू येशू गेला आहे त्या त्या घरामध्ये चिन्ह, चमत्कार आणि अद्भुत घडलेले आहे. प्रेज द लॉर्ड. जक्कयाच्या घरामध्ये गेला आणि जक्कयाच्या घराला तारण प्राप्त झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नाही का, मार्था, लाजर आणि नाही का मरिया यांच्या घरामध्ये गेला आणि माझ्याकडून असं म्हटलं की त्या मरियाच्या जीवनामध्ये देवाचं वचन महत्कृत्य झालेलं पाहतो. ज्यावेळेस बेथानी ह्या गावामध्ये प्रभू येशू गेला, त्या ठिकाणी मेलेला लाजर जिवंत झाला. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून प्रभू येशू ज्या ज्या घरामध्ये, ज्या ज्या नगरामध्ये, ज्या ज्या ठिकाणी गेला, माझ्या प्रियांनो, चिन्ह, चमत्कार, अद्भुते घडली, परंतु देव राज्याची घोषणा झालेली आपण पाहतो. या ठिकाणी प्रभू येशू कफरनहूम, म्हणजे देवाला धन्यवाद देतो की मी 2 वेळा या ठिकाणी जाऊन आहे तिथे अजून पेत्राचं. आणि त्या घरामध्ये त्याची जी सासू आहे, अभ्यासक कसं म्हणतात की ही पेत्राची सासू बहुधा विधवा होती. शी वॉज एजेड, नाही का, ओल्ड लेडी बट विडो. कारण पेत्र आणि पेत्राची पत्नी म्हणजे ती मुलगी आणि पेत्र त्या विडोची किंवा त्या आईची काळजी घेत होते. आणि पेत्राला ही जबाबदारी होती की तिचं नाही का घरातलं देखील तो बघत होता माझ्याकडे. कारण देवापासून विवाह आहे, देवापासून हा नाते संबंध आहे. देवाचं वचन तुम्हाला आणि मला सांगतं की उत्पत्तीच्या नाही का पहिल्या अध्यायामध्येच
की आदाम एकटा असावा किंवा एकटा त्यानं राहावं हे देवाला योग्य वाटलं नाही. इट इज नॉट गुड मॅन टू बी अलोन. आणि म्हणून त्या आदामासाठी, त्या पुरुषासाठी मी योग्य अशी जोडीदार, एक कंपॅनियन इंग्लिश शब्द त्याच्यामध्ये वापरलेला आहे, सहकारी मी त्याच्यासाठी निर्माण करेन. आणि मग आपल्याला माहिती आहे की आदामाच्या शरीरामधून, त्याच्या फासळीमधून त्याने हवा नाही का निर्माण केली आणि आदामाला त्यांनी तिला बक्षीस भेट म्हणून आदामाच्या जीवनामध्ये त्याने दिली. आणि तिथून विवाह आपण पाहतो पहिल्याच पुस्तकामध्ये, पहिल्या 2 अध्यायामध्ये विवाह ही संकल्पना आहे. विवाह हा परमेश्वराने स्वर्गामध्येच योजला आणि भूतलावर त्याला उपास आला. आणि म्हणून देवाचं वचन इब्री 13:4 मध्ये म्हणतं की सर्व नातेसंबंधामध्ये मॅरेज इज ऑनरेबल इन ऑल असं म्हटलेलं आहे. विवाह किंवा लग्न हे सर्वस्वी सन्माननीय आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही आपल्या विवाहाचा सन्मान करतात, आपल्या पतीचा आणि आपल्या पत्नीचा सन्मान करतात, तेव्हा तुम्ही देवाचा सन्मान करतात. हालेलुया. आणि म्हणून आम्ही आमच्या विवाहाचा, आमच्या पती पत्नीच्या नातेसंबंधाचा आम्ही सन्मान केला पाहिजे. या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र, त्याची पत्नी आणि त्याची सासू हे 3 त्या घरामध्ये आहेत. मुलांबद्दल उल्लेख आलेला नाही. पण प्रभू येशू ज्यावेळेस घरात आला, बघा या ठिकाणी असं म्हटलं की प्रभू येशू घरात आला, त्याची म्हणजे पेत्राची सासू तापानं पडली आहे असे त्यानं पाहिलं. प्रभू येशू घरात आल्यानंतर नाही का त्या बाजेवर त्याची सासू तापानं पडलेली आहे. तिने येशूकडे विनंती केली नाहीये, तिने येशूला म्हटले नाही मला बरं कर. पण माझ्या प्रियांनो, जेव्हा तुमच्या आणि माझ्या घरामध्ये देवाचं वचन येतं, देवाचे लोक येतात, प्रभू येशू आमच्या जीवनामध्ये असतो, माझ्या प्रियांनो आम्हाला मागायची गरज नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू स्वतः तिच्याकडे गेलेला आहे. पहिल्या 2 ठिकाणी आपण पाहिलं की प्रभू येशूने शब्दानं बरं केलेलं आहे, कुष्ठरोग्याला बरं केलेलं आहे, त्या शताधिपतीच्या चाकराला बरं केलेलं आहे. पण तिसऱ्या या प्रसंगामध्ये मध्य 8 आणि 14 ते 17 वर्षामध्ये आपण पाहतो प्रभू येशू तिच्या जवळ गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या ठिकाणी प्रभू येशूने तिला तिच्या हाताला स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. ही टच्ड. त्याने स्पर्श केला, त्याने हात लावला. आज जर तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर आज डॉक्टर पहिले तुमचा हात, तुमची नाडी पाहतो. प्रेज द लॉर्ड. आवर जीसस इज द ग्रेटेस्ट फिजिशियन. त्यानं तिच्या हाताला स्पर्श केला आणि देवाचं वचन म्हणतं स्पर्श केला, तिचा ताप निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस प्रभू येशू तुमच्या जीवनामध्ये आहे, ज्यावेळेस प्रभू येशू तुमच्या घरामध्ये आहे, माझ्या प्रियांनो, सर्व प्रकारचा रोग, आजार, विकार आणि प्रकार, सर्व दुःख, वेदना आणि छळ आणि सर्व प्रकारच्या नाही का वाईट गोष्टी आमच्या जीवनामधून निघून जातात, जसं जक्कयाच्या जीवनामधून झालेलं आहे. तो म्हटला प्रभूजी तू माझ्या घरात आला, जे काही कुभांडानं ना आजकाल अनेक असे नाही का प्रभूचे दास, प्रभूचे सेवक म्हणणारे लोक, जे लोकांचं आहे, जे सेवेचं आहे, ते देखील आपल्या स्वतःसाठी, आपल्या लेकरांसाठी आणि लेकरांच्या लेकरांसाठी नाही का जमा करत आहे. कुभांडानं जे तुमचं नाहीये, जे प्रभूने तुम्हाला विश्वस्त म्हणून, एक नाही का केअरटेकर म्हणून, एक कारभारी म्हणून तुमच्या हातामध्ये जे दिलेलं आहे, ते तुम्ही ह्या जक्कयासारखं कुभांडाने ठेवलेलं आहे. जर खरंच प्रभू येशू आमच्या घरामध्ये, आमच्या जीवनामध्ये प्रवेश केला तर त्या जक्कयाप्रमाणे आमच्या जीवनामधून देखील पश्चातापाची घोषणा येईल. प्रभू मी पापी आहे. जे काही मी कुभांडानं माझ्या स्वतःसाठी, परिवारासाठी, येणाऱ्या 7 पिढीसाठी जमवलं आहे, हे सर्व मी आता गरिबांना वाटून देतो. हालेलुया. ज्याचा आहे त्याला मी परत देतो. प्रेज द लॉर्ड. आणि पुन्हा एकदा योबाचं उदाहरण देईल. सर्व योगाचं केल्यानंतर योग म्हटला ज्यानं दिलं त्यानं दिलेलं धन्य परमेश्वराचे नाव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज पुढे एकदा माझ्या प्रियांनो, देवाच्या लोकांनो,
जे तुम्ही आज या ठिकाणी बसून ऐकत आहात आणि या एका ऑनलाईन ऐकत आहात, एक देवाचा सेवक आणि त्याचा दास म्हणून तुम्हाला प्रभू येशूच्या नावात विनंती करतो, आमच्या जीवनामध्ये असं जगले असेल, आमच्या जीवनामध्ये जर अशी वृत्ती असेल तर आज म्हणताना या दिवशी पश्चाताप करून या गोष्टीतून बाहेर या, बाहेर पडा. कारण त्यामध्ये आशीर्वाद आहे, त्यामध्ये आनंद आहे, त्यामध्ये शांती आहे, त्यामध्ये उत्तम झोप आहे आणि विसावा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आम्ही आईच्या उदरातून नग्न आलो आणि या भूतलावर देखील नग्न जाणार आहोत. योग म्हणतो त्याच्या सर्व गेल्यानंतर. आणि म्हणून नाही का थोडस विश्रांत झालं, पण मला हे सांगणं गरजेचं आहे. जस प्रभू येशू आमच्या जीवनात आमच्या घरात येतो, सर्व चुकीच्या गोष्टी, आजार विकार आणि सर्व प्रकारचं नाही का कुभांडीनं घेतलेलं, लबाडीनं घेतलेलं, हिसकावून घेतलेलं, कोणाच्या अधिकाराचं जे होतं त्याच्यावर देखील नाही का माझं आहे पण तुझं देखील माझं आहे ही वृत्ती असलेले लोक आणि अधिकारी, बिशप आणि पाळक आणि एका स्वार्थिक आणि कोणी संदेश असू देत. देवाचं जर तू जगाच्या धनाविषयी विश्वास नाही तर खरं धन तुला कोण सोपून दे. कारभारी म्हटला तर तो विश्वासू असला पाहिजे. म्हणून माझ्या प्रेम जसं पेत्राच्या घरामध्ये प्रभू येशू गेला आणि त्याने पाहिलं की पेत्राची सासू तापानं पडलेली आहे, तो स्वतःहून तिच्याकडे गेला आणि तिला स्पर्श केला आणि ती बरी झाली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज मला ठाऊक नाही आमच्या जीवनाची परिस्थिती कशी आहे, आम्ही कुठे आजारी आहोत, विचारामध्ये, मनामध्ये, मानसिकतेमध्ये, आमच्या थॉट प्रोसेसमध्ये, देहामध्ये, आत्म्यामध्ये. प्रभूला आज स्पर्श करू द्या. ज्यास प्रभू स्पर्श करेल आम्हाला सुटका प्राप्त होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं म्हटलेलं आहे तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला, तिचा ताप निघाला आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. हालेलुया. ज्या कार्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला ह्या भूतलावर ह्या मिशन मध्ये असू दे, कुठेतरी आपल्या मंडळीमध्ये असू दे, जिथे कुठं ज्या संस्थेमध्ये असू दे, ज्या कार्यासाठी प्रभूने तुम्हाला आणि मला नेमलेला आहे, माझ्याकडनं ज्यावेळेस ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्ही उठून पुन्हा एकदा जोमानं देवाची सेवा करायला लागलो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आज आम्ही पुन्हा एकदा प्रभूकडे गेलं पाहिजे. प्रभू मला तुझी सेवा करायची. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 11व्या अध्यायामध्ये 1ल्या वचनामध्ये शिष्य त्याच्याकडे गेले, म्हटले मास्टर टीचर्स हाऊ टू प्रे. प्रभूजी प्रार्थना कशी करावी ते तुम्ही आम्हाला शिकवा. प्रभू येशूने त्यांना प्रार्थना शिकवली. ज्यास तुम्ही प्रार्थना म्हणाल त्यास तुम्ही असं म्हणाल, हे आमच्या स्वर्गातील बाबा. रिलेशनशिप, तुझं नाम पवित्र मानलं जावं, परमेश्वराचा गौरव, ॲडोरेशन, देवाला सन्मान, देवाची आराधना करणं, तुझे राज्य. हालेलुया. नॉट माय किंगडम बट दाय किंगडम. तुझं राज्य जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया. माझ्या प्राणी ही गोष्ट आमच्या जीवनामध्ये आली की आमच्या जीवनामध्ये काय अर्थाने सेवा येते. आणि माझ्या प्राणी देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी जे आजारी आहोत, अशक्त आहोत, निर्बल आहोत, जे मनानं, विचारानं, मानसिकतेमध्ये, आर्थिक दृष्टीनं, शारीरिक दृष्टीनं, आत्म्यामध्ये जे आजारी आहोत, प्रभूला स्पर्श करायची गरज आहे. तो स्पर्श करण्यासाठी तयार आहे. आपण त्याला परमिशन देऊया. प्रभू आज मी तुला स्पर्श करण्यासाठी परवानगी देत आहे. माझ्या जीवनाला स्पर्श कर, यासाठी की पुन्हा उठवून मला एक रिस्टोरेशन, एक रिन्युएशन होऊन, एक संजीवित होऊन मला तुझी सेवा करता येईल. हालेलुया. हालेलुया. थँक यू फादर. आणि माझ्याकडनं त्या ठिकाणी ती स्त्री जी विधवा आहे, जी नाही का म्हातारी आहे, जी पेत्राच्या घरामध्ये आहे, तिने उठून प्रभू येशूची सेवा केली आहे.
थँक्यू लॉर्ड. तिच्या जीवनामध्ये आपण पाहतो की देवानं पूर्णपणे स्पर्श केला आणि पूर्ण तिला बरं केलेलं आहे. आज तुम्ही आणि मी ज्या भागामध्ये आजारी आहोत, अशक्त आहोत, निर्बल आहोत, प्रभूला आपण आवाज देऊया की प्रभू, जसं पौल म्हटलं, मी माझ्या अशक्तपणामध्ये मी प्रौढ मिळून यासाठी की माझ्या अशक्तपणातच त्याची शक्ती कार्य करते. माझ्या भावा, माझ्या बहिणी, जे तुम्ही ऐकत आहात, तुम्ही देखील जी जबाबदारी, जे गिफ्ट, जे टॅलेंट, जो अधिकार, जो पैसा तुम्हाला आणि मला मिळालेला आहे, बी अ गुड स्टीवर्ड. एक उत्तम कारभारी म्हणून, देवाच्या पसंतीस पडलेला असा कारभारी म्हणून आपण आपल्या स्वतःला सादर करूया. आणि जर आमच्यामध्ये अशक्तपणा असेल तर आज प्रभूकडे आपण पश्चाताप करूया. प्रभू, त्या श्रमेल बाळाप्रमाणे, प्रभू मी तुझं दास, मी तुझं लेकरू या ठिकाणी आहे, माझ्याशी बोल. लॉर्ड, स्पीक टू मी. प्रभू, माझ्याशी बोल. मी तुझा दास ऐकत आहे, मी तुझी दास ऐकत आहे. आणि जसं पवित्र आत्मा तुम्हाला मला या बाबतीमध्ये कन्व्हिक्ट करत असेल, टोचणी करत असेल, तर स्वीकारूया प्यानं. कारण देवाला आवडतं तेव्हा तो पश्चातापाचं तुटलेलं हृदय. आणि माझ्याकडनं देवाचं वचन म्हणतं की तो विश्वासू आणि न्यायी आहे. जर आम्ही आमची पापी पदरी घेतली तर तो आमच्या सर्व अधर्म आणि दुष्कर्मापासून तो तुम्हाला आणि मला क्षमा करून पुन्हा एकदा त्या पेत्राच्या सासूप्रमाणे तुम्हाला मला संजीवित रिस्टोर करून तो आमच्याकडनं राहिलेली सेवा पूर्ण करून घेईल. आमचा उद्देश बदलण्याचा आहे, आमची इच्छा बदलण्याचा आहे. आम्ही जे काय करत आहोत नाही का, मनुष्याला नाही का खुश करण्यासाठी नाही, तर देवाला खुश करण्यासाठी, त्याला आनंद देण्यासाठी तुमची आणि माझी सेवा होईल. मी गॉड ब्लेस यू. देवा, या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण प्रार्थना करूया. जिवंत परमेश्वर बाबा, आज बेथेल चर्च हातेड या तुझ्या मंडळी समेत परमेश्वरा, मी, माझा संपूर्ण परिवार, सर्व प्रेरणा नातेवाईक, देवबा मंडळी आणि मंडळीतील प्रत्येक कुटुंब आणि जे ऐकत आहेत ते प्रत्येक जण, आमचा आत्मा, जीव आणि शरीर येशू तुझ्या रक्ताच्या आवरणाखाली ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर आमचं समर्पण करतो बापा. आणि म्हणतो प्रभू, आमचे अधर्म, आमचे दुष्कर्म, आमचे पाप, आमचे सर्व बापा जाणून बुजून झालेले असे सर्व बापा चुकीचे व्यवहार येशू आम्ही आज आमच्या पदरामध्ये घेतो. आणि तो येशू तो आम्हाला क्षमा कर. कारण प्रभू येशू तुझं रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध आणि पवित्र करतं बाबा. स्वीकारतो प्रभू ती क्षमा आम्ही आमच्या जीवनामध्ये. धन्यवाद देतो बाळाच्या देवा. प्रार्थना करतो की आजपासून प्रभू जे काही तू आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, जे काही तू आम्हाला गिफ्ट आणि टॅलेंट्स दिलेलं आहे, जे काही तू आम्हाला अधिकार दिलेले आहेत, जे काही तू आम्हाला बाप्पा एका पोझिशन दिलेली आहे, प्रभू एक गुड स्टीवर्ड म्हणून, एक उत्तम कारभारी म्हणून प्रभू ते हाताळण्यासाठी एक केअरटेकर म्हणून प्रभू आमचा अधिक उपयोग तू हो दे बापा. आणि तुझ्या प्रार्थनेत तुझ्या शिष्याला तू शिकवल्याप्रमाणे आम्हाला देखील म्हणता येऊ दे प्रभू, तुझं राज्य, तुझी इच्छा आमच्या जीवनात आणि आमच्या घरामध्ये, आमच्या कामामध्ये, आमच्या सेवेमध्ये पूर्णत्वास जाऊ दे. धन्यवाद देतो, स्तुती करतो. आज आम्हाला तू स्पर्श केलास. तुझा एक स्पर्श, तुझा एक शब्द आमच्या जीवनाला बापा बदलण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. धन्यवाद दे, स्तुती करत येशू आमचा प्रमाणे तारणारा याच्याद्वारे प्रार्थना करतो म्हणून तो आहे. मे गॉड ब्लेस यू. देवा तुम्हाला आशीर्वाद दे. पुन्हा एकदा ह्या चर्च मधून तुम्हाला सगळ्यांना प्रेज द लॉर्ड, शालोम, जय येशू असं म्हणतो. थँक्यू.